ग पाहून माझ्या या मनात घडतंय बरंच काही संगतीनं जीनं खुशाल पोरी मला कळतंय की तुझ्या मनात काय पोरी मला कळतंय की मित्रांनो, जर तुम्ही अलाइन मोशन ॲप वापरत असाल आणि तुम्हाला पण वारंवार हा प्रोजेक्ट इम्पोर्टचा इश्यू येत असेल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे आपण. आज आपण नेहमीप्रमाणे एक ट्रेंडिंग असणाऱ्या Instaवरती आपण एडिटिंग शिकणारच आहोत, पण त्याबरोबरचा हा प्रोजेक्ट इम्पोर्टचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, त्यावरचं 101% काम करणारं सोल्युशन मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती पाहिलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण अलाइन मोशन ॲपच्या इंटरफेसवरती आलेलो आहे आणि तुम्हाला इथे बरोबर दिसू शकता आपण प्रोजेक्ट घेतलेला आहे चेक इफेक्ट बिटमार्क. खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. अलाइन मोशन चेक इफेक्टची बिटमार्कची सर्व बिटमार्क आणि प्रोजेक्टची लिंक दिलेली आहे. तसेच मटेरियल पॅक आपण ड्राईव्हच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं असेल. मटेरियलचा काय इश्यू आला तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आता आपण व्हिडिओ एडिटिंगला इथे सुरुवात करूया. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर इथे आपण बघू शकता आपण इथे 5 प्रोजेक्ट दिलेले आहेत. ते काय करायचे तुम्हाला, किंवा ऑन पहिल्यांदा काय करायचे नाहीत. पहिल्यांदा इथे यायचे 4.5च्या बीटवर यायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, मीडियामध्ये जाऊन इथे आपण एक फोटो दिलेत. बघू शकता आपण इथे फोटो दिलेत, बरेच काही फोटो आहेत. त्यामधले कोणतेही तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. मी इथे सगळे फोटो सिलेक्ट करून घेतो. मग तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ एडिट कसा करायचा. तुम्ही तोपर्यंत सिलेक्ट करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करा. मी तोपर्यंत सिलेक्ट करून तोपर्यंत इथे आपण बरोबर सिलेक्ट करून घेत आहोत. तर येथे बघू शकता आपण सर्व जे काही आहे फोटो सिलेक्ट करून घेतलेत आपण. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा PS क्रिएशनचा जो आपण हे दिला आहे रे टेक्स्ट, तो वर घेऊन टाकायचे आणि ते रेक्टँगल एक दिला आहे तो बी घेऊन टाकायचे वर. आणि बघू शकता आपण पूर्ण असे फोटो सिलेक्ट करून घेतलेले आहेत. इथे चुकून बिटमार्क लागला आहे. हे सर्व फोटो सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता यायचे आहे इथे 6.1च्या बीटवर यायचे आहे. मटेरियलमध्ये जायचे. मटेरियलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता इथे एक शेवटपर्यंत ॲड करून टाकायचे PNG आणि ते खाली स्क्रोल करत द्यायचे आणि इथं बरोबर ॲड करून टाकायचे. तुमच्याप्रमाणे ॲडजस्ट करून टाकायचे PNG. ॲडजस्ट करून टाकल्यानंतर आता आपण हे प्रोजेक्ट ओपन करणार आहोत, पण त्याआधी मला काय करायचे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट लावून घ्यायचे. त्यासाठी तुम्हाला हा शेक इफेक्टमध्ये जायचे. शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर आता पहिलाच नंबरचा जो शेक इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. इथे आपण कॉपी केला. इथे आपण बाहेर गेलो, बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचे. आता बिटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर आता पुढे यायचे तुम्हाला. इथे आपली पहिली जिथं आपण बघू शकता, इथं आपण पहिली फोटो सिलेक्ट करून घेतला. त्यानंतर पेस्ट केला इथं बघा. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचे, बॅक द्यायचे आणि परत तुम्हाला काय करायचे, शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये जायचे आणि तुम्हाला काय करायचे, दुसरा नंबरचा जो शेक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यासाठी इफेक्टमध्ये जायचे. इथे आपण कॉपी करून घेतलं, बघू शकता तुम्ही. इथे कॉपी करून घेतल्यानंतर आपण बॅक गेलो, बिटमार्क प्रोजेक्टमध्ये डबल गेलो. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये डबल गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ते आपण टेम्पलेटमध्ये आलो. की तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टमध्ये गेलो आपण. इथे आपण डन करून टाकलं. इथे आता काय करायचे, तिथं आपण PNG ॲड केली बघा, त्याच्या खाली जायचे आणि तर पहिल्या फोटोला हा पेस्ट करून टाकायचे. त्यानंतर एक फोटो सोडायचे. त्यानंतर पुढच्या फोटोवर क्लिक करायचे, हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचे. त्यानंतर डन करून टाकायचे. त्यानंतर पुढचा जो इफेक्ट आहे असा ॲड करून घ्यायचे, असाच ॲड करून घ्यायचे. ते चुकून जरा एक इफेक्ट गेला तुम्ही तो घालवायचा नाही, लक्षात ठेवायचे. आता आपण पेस्ट केलं. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, आता बॅक यायचे, डबल बॅक आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचे, शेक इफेक्टमध्ये जायचे. शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर आता शेवटचा जो एक इफेक्ट राहिला आहे तो द्यायचा आहे. तर आपण इफेक्टवरती क्लिक केलं, कॉपी इफेक्टवरती क्लिक केलं आणि ते कॉपी इफेक्ट झालेला आहे आपला. इथे आपण चालते की बिटमार्कमध्ये गेलो आणि तुम्हाला काय करायचं, आता इथे तुम्हाला स्क्रॉल करत जायचे. स्क्रॉल करत गेल्यानंतर इथे आपण पुढे जायचे. पुढचा जो एक आपण प्रत्येकमध्ये फोटो सोडले त्याला इफेक्ट द्यायचे. आता हा सर्व राहिलेत फोटो का नाही, हा इफेक्ट देऊन टाकायचे म्हणजे आपलं क्लिअर काम इफेक्टचं काम इथे संपेल. हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता स्टेपमध्ये कन्वर्ट केला आहे.
प्रत्येक स्टेप आपण सांगितले टूलमध्ये. आता हा सगळा इफेक्टचा झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचे ते आपण मीडियामध्ये जायचे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, एक आपण जो हे दिला आहे फोटो, म्हणजे फोटो दिलेत तुम्हाला इथे, तुमचे फोटो पण ॲड करू शकता, काही विषय नाही. आता आपण इथे कुठं काय करायचे बघा, ती जी बिटमार्क चालू होती ना त्याच्या अलीकडे जायचे, तिथनं इफेक्ट हा फोटो पेस्ट करायचे तुम्हाला, आणि हा फोटो सगळ्या शेवटला घेऊन टाकायचे त्या बिटमार्कच्या खाली. आणि तुम्हाला काय करायचे, हा ब्लेंड आहे का नाही याचा पूर्णपणे 12 ते 15 16 ठेवायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता आपला शेवटचा आणि इंटरेस्टिंग पार्ट राहिलेला आहे. आणि त्यानंतर आपण जे आपलं इम्पोर्ट प्रोजेक्टचा इश्यू आहे तो सॉल्व्ह करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला अजून सुद्धा लाईक केलं नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला काय करायचे, या ग्रुपवरती यायचे, ग्रुपवरती क्लिक केलं आपण इथे बघू शकता, आणि ते आपण ह्याच्यावरती क्लिक केलं असा असेल. त्यानंतर ह्याच्यावरती क्लिक केलं की झाला पहिला ग्रुप सॉल्व. त्यानंतर दुसरा आहे नाही, आता तुम्हाला इमेज कसा ॲड करायचा ते सांगतो. तुम्हाला काय करायचे, इथे जा पाहिजे, ग्रुपमध्ये आलो आपण, आणि ग्रुपमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ह्या इमेजवरती क्लिक केला आपण. आता कलर फिलवरती क्लिक केला आपण, आणि ते 32 71 6 म्हणजे तुमच्या इथं हा कोड आहे माझ्याकडं फोटोचा, पण तुमच्या इथे वेगळा असेल. हा सेक्शन ग्रीन डॉट असेल नाही, आणि त्याच्यावरती क्लिक केलं आपण 32 71 6 वरती क्लिक केलं आपण. त्यानंतर अशावरती इथं गेलो, त्याच्यावरती क्लिक केलं, प्लसवरती क्लिक केलं, हा फोटो चेंज केला आपण. अशा पद्धतीने तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे. हे पहिला ग्रुप ऑन केला आपण, हा मी बंदच ठेवतो कारण बंद लॅग होऊ शकतो. अशा प्रकारे सर्व तुम्हाला ग्रुप ऑन करून घ्यायचे. मी वळीवळीने दाखवू शकत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, आणि व्हिडिओ त्यामुळे मी सांगतोय त्याच्यावरती ॲड करायचे. आणि जर ही बारीक अशी बीट झाली तर दाखवू शकतो. एवढीची बीट झाली पर्यंत, म्हणजे 24-25 सेकंदपर्यंत झाली, एवढाच झाला पार्ट हा बघू शकता इथे. एवढंच म्हणजे किंवा हा व्हाईट तुम्हाला लाईन दिसते का नाही, आणि ही लाल लाईन दिसते, त्याच्या एवढा झाला तर फक्त काय करायचे, त्यातला साईज वाढवायची आतली, आतली साईज वाढवल्यानंतर आणि ह्यातली साईज वाढवायची. त्यानंतर आपला विषय होऊन जाईल. तुम्हाला सर्व इथे सांगितल्याप्रमाणे कलर फिलवरती क्लिक करायचे, असं क्लिक करायचे, ऑन करून घ्यायचे. मी इथं सर्व ग्रुप ऑफ ठेवतो कारण जर आपला व्हिडिओ हँग झाला तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आता सर्व झाल्यानंतर इथे आपण प्लसवरती क्लिक केलं, मीडियमवरती क्लिक केलं, आणि इथे आपण काय करायचे, आता ओव्हरली 2 ॲड करायचे आपल्याला. त्यासाठी तुम्हाला ओव्हरली हुडकायचे. ओव्हरली इथे तुम्हाला देतो. इथे पहिला जो ओव्हरली आहे तो आपल्याला इथपर्यंत ॲड करायचे. इथपर्यंत ॲड केल्यानंतर याचं कमी संपते, ते डन करून टाकायचे. याला वरच ठेवायचे. वर ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता ते पहिल्या सेक्शनमध्ये आलो ना, मी इथे डेमो मोड ऑन करतो. ही सिक्रेट सेटिंग आहे, डेमो मोड ऑन केल्यानंतर तुमचा प्रोजेक्ट हँग होणार नाही. फक्त मला ही जे आपण मीडिया प्रोव्हाइड केली ती दिसणार नाही. ते आपण एवढ्यापर्यंत घेतलं. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, ब्लेंडिंग साईजमध्ये जायचे, लाईटिंगवरती क्लिक करायचे आणि स्क्रीनवरती क्लिक करायचे किंवा लाईटिंगवरती क्लिक करू शकता. हे जे ऑपेसिटी 45-46 ठेवून टाकायचे. 45-46 झालं तिथे आपण 72-76 ठेवून टाकायचे. वर ठेवून टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचे, हा प्रोजेक्ट इथं सोडायचे, 4.5 सेकंदवर सोडायचे. त्यानंतर आपण बघू शकता 6.3च्या बिटमार्कवरती यायचे. 6.3च्या बिटमार्कवरती आल्यानंतर ते आपण डेमो मोड ऑफ करून घेतो, नाहीतर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. ते डेमो मोड आपण ऑफ केला बघू शकता. डेमो मोड ऑफ केल्यानंतर आता आत आलो आपण. आत आल्यानंतर इथे बघू शकता पुढं आलो. पुढं आल्यानंतर इथे जो आपण प्लसवरती क्लिक केलं, प्लसवरती क्लिक केल्यानंतर मीडियावरती क्लिक केलं. त्यानंतर आता आपण दिलेला कुठल्या ग्रुपमध्ये फोटो आहे तो सिलेक्ट करून घेतला. आता इथे आल्यानंतर यावरती क्लिक केलं आपण. आता तुम्हाला काय करायचं, इथे आपण आलो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता आपण जो ओव्हरली आहे त्यावर क्लिक केलं, ब्लेंडिंगवरती क्लिक केलं, लाईटिंगवरती क्लिक केलं, आणि आपण इथे लाईटिंगवरती क्लिक केल्यानंतर स्क्रीनवरती गेलो आणि हा डन करून टाकला इथे, आणि इथे शेवटपर्यंत ॲड करून टाकला. एवढं केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथे आपल्याला पहिल्या ह्याच्यावरती आता बॅक आलो चुकून आपण, इथे पुढे यायचे आपल्याला. आता त्यासाठी तुम्हाला इथे डनवरती क्लिक करायचे.
आणि इथे ग्रुपवरती क्लिक करायचं. ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर इथे एडिट ग्रुपवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे आपण तुला लिहिलेली PNG त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे आपण दिलेला खाली फॉन्ट आहे तो एक द्यायचा आहे आणि ते तुम्हाला ह्या PNGने एक फॉन्ट दिला आहे तो पण द्यायचे. एवढंच काम करायला झाल्यानंतर हा व्हिडिओ येथे डन झालेला आहे. आणि आपण आता दुसऱ्या पॉईंटकडे वळणार आहोत. त्याचा आता इम्पोर्ट प्रोजेक्टच्या प्रॉब्लेमकडे आहे. त्यामुळे व्हिडिओ आता स्किप करू नका, कुठेच व्हिडिओ पूर्ण बघायला लागतो. इथे एक्सपोर्ट करण्यासाठी ह्याच्यावरती क्लिक करायचं, 1080p वरती ठेवून घ्यायचं आणि इथे एक्सपोर्ट करून टाकायचं. व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला चांगला आणि क्वालिटी दिसणार 100%. होऊ शकता आपण इथे आपल्या मोबाईलच्या इंटरफेसवरती आलेलो आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इथे आपल्याला प्ले स्टोअरवरती क्लिक करायचे आहे. प्ले स्टोअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथे सर्च ऑप्शनमध्ये जायचे आहे. सर्च ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचे इंटरनेट सॅमसंग इथे आपण सर्च केलं, सॅमसंग इंटरनेट ब्राउझर आपण इथे सर्च केलं. इथे आपण पहिल्यांदा नेटवर्क ऑन करूया आणि त्यानंतर इथे सर्च केलं आपण. येथे आपल्याला सर्चवरती क्लिक केल्यानंतर येथे सॅमसंग इंटरनेट ब्राउझर इंटरनेट नुसतं सर्च केलं का नाही तर येतं आहे. इथे डाउनलोड करून टाकायचे तुम्हाला हे ब्राउझर. डाउनलोड करून टाकल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं एक प्रोजेक्ट इम्पोर्ट करून दाखवतो. लई करून हा प्रॉब्लेम अलाइट क्रिएटिव्हच्या लिंकलाच येतो. आता आपण इथे अलाइट क्रिएटिव्हची लिंक ओपन केली इथे बघू शकता. ओपन केल्यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार बघा. आता बघू शकता तुम्ही इथे प्रॉब्लेम आला आपल्याला. इम्पोर्ट पॅकेजचा प्रॉब्लेम आहे हा, तो आला आहे आपल्याला. आता तो कसा सॉल्व्ह करायचा सांगतो. इथे तुम्हाला काय करायचे, एक शेअरचं ऑप्शन आहे बघा वर, त्याच्यावरती क्लिक केलं आपण, त्यावरती क्लिक करायचे. इथे बघू शकता एक इंटरफेस ओपन होईल. आपण काय करायचे ते आता इथे काय करायचे, ही लिंक कॉपी करायची. इथे आपण बॅक आलो, त्यानंतर इथे शेअर लिंक आली इथं ऑप्शन आला बघा शेअर लिंकचा, त्याच्यावरती इथे स्क्रॉल करायचे. इथे सॅमसंग इंटरनेट ब्राउझर म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती आपण इथे क्लिक केलं बघू शकता इथे सॅमसंग ब्राउझर ओपन झालेला आहे बघा. आणि ते ओपन झाले. आता तिथं पण हा प्रॉब्लेम आला आहे. तर इथं प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होतो ते सांगतो. इथे तुम्हाला alightcreative.com इथे लिंक दिसत असेल आणि ते तुम्हाला रिवॉर्डचं ऑप्शन दिसत असेल. त्या साईडला अलाइट मोशनचा लोगो दिसत असेल. अलाइट मोशनच्या लोगोवरती क्लिक करायचे. अलाइट मोशनच्या लोगोवरती क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट अलाइट मोशन ॲपमध्ये ओपन होऊन जाईल. हा प्रोजेक्ट इम्पोर्ट पण करून दाखवणार आहे तुम्हाला. व्हेरीफाय लिंकवरती क्लिक झालेले आहे ते. व्हेरीफाय क्लिकवरती क्लिक झाल्यानंतर आता पुढं काय करायचं आहे, इम्पोर्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. प्लीज वेट म्हणून ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, पुढं आल्यानंतर आता बघू शकता इथे आपण इम्पोर्ट होत आहे. इम्पोर्ट झाल्यानंतर तुम्हाला सांगतो इथे बघू शकता 1%, 2%. आता इथे तुम्हाला बघू शकता 100% इम्पोर्ट झालेला आहे बघू शकता. नेक्स्टवरती क्लिक केला आता कंटिन्यू टेम्पलेटवरती क्लिक केलं. हा प्रॉब्लेम 101% सॉल्व्ह झालेला आहे इथे. अशाच प्रकारे इथे शेवटपर्यंत व्हिडिओला लाईक केला असेल तर व्हिडिओला ब्लॅक हार्ट अशी कमेंट करा, कारण मी समजून जाईल ब्लॅक हार्ट कमेंट केल्यावर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला आहे त्याबद्दल धन्यवाद. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.